नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस म्हणतात की आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळं कोणतंही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही. तशा आशयाच्या अफवा जर कोणी पसरत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. पण मुख्यमंत्री महोदय, जरा गल्लीबोळात फिरा. सांगली बघा, नाशिक बघा, बीड बघा, संभाजीनगर बघा, लातूर बघा, सगळीकडं इंधनाचा प्रचंड तुटवडा दिसत असून बहुसंख्य 80% पेट्रोल पंपावर हे डिझेल नाही अशा प्रकारचे बोर्ड आहेत. बारामतीतील एका दाम्पत्याचा वाद. पतीने पत्नीला देवदर्शन नेलं आणि भर रस्त्यात कार खाली चिरडून मारलं. शुक्रवार निमित्त वणी येथील सप्तशृंगी गडावर भगवतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आजपासून जत्रा सुरू झाली आहे. लातूर येथील JSPM शिक्षण संस्थेत देवाभाऊ जॉब एक्सपो चे उद्घाटन हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. यावेळा आमदार अभिमन्यू पवार हे होते. विविध नामांकित कंपन्या होत्या. यात 800 युवकांना रोजगार उपलब्ध झाले. तीर्थकार भगवान महावीर जन्म कल्याणकानिमित्त लातूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संजय बोरा यांच्या उपस्थितीतील बैठकीत करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत बोरा यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली. लातूर शहरातील गणपती चौक येथे माझ्याकडे का बघितला म्हणून रामनवमी दिवशी एकाने धारदार शस्त्राने भोसकले. क्रीडाईचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर आमदार अभिमन्यू पवार, विविध उद्योजक, व्यापारी तसेच उद्योजक संतोष बेंबडे, नंतर विवेक बाजपाई, दैनिक मराठीचा संपादक रामेश्वर बद्दर यांच्यासह विविध लोकांनी घरी भेटून सांत्वन केले. मौजे साई येथे फोफावलेल्या अवैध धंद्याविरोधात शिवाजी महाराज चौक येथे सुरू केलेले उपोषण 26 मार्च रोजी रात्री 8 वाजता मागे घेण्यात आले. निलंगा तालुक्यातील कवा येथील दर्ग्यामध्ये चांदीचे घोडे पाळणे चोरी करणाऱ्या इस्माईल दस्तगीर शेख राहणार किल्लारी यास पोलिसांनी अटक केली असून 4 किलो 616 ग्रॅम वजनाचे 2 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील मौजे नवीन शेलू वस्तीत जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची ग्रामस्थांची अनेक दिवसाची मागणी लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 40 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आमदार रमेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य, धाडसी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, उद्योजक संतोषजी बेंबडे यांना गुढीपाडवा 2026चा अंक रामेश्वर बद्दर यांनी दिला. तसेच सर्वांना परिचित असलेले दाजी उर्फ येणार काळे यांनाही गुढीपाडवा विशेषांक रामेश्वर बद्दर यांनी दिला. कंधार नगरपालिकेकडे 62 लाख वीज बिल थकीत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत आहे. परिणामी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नांदेडमध्ये BEd परीक्षेत मोठा गोंधळ. विद्यार्थिनींनी केला रस्ता रोको आंदोलन. बैठक व्यवस्था व इंटरनेट बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांचे झाले शैक्षणिक नुकसान. अवैध दारू विक्रीची बातमी प्रकाशित का केली म्हणून अर्धापूरच्या मनपूर्ण वार्ताहराला पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे टळला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दुहेरी ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर शांततेने मिरवणूक पार पाडली. भव्य आणि दिव्य अशा रामनवमीचा महोत्सव आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईचा बंदोबस्त सुरू आहे. नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 31 मार्च रोजी व्यापक बैठक होणार असल्याचं
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत होणार असून याला उपस्थित राहावे अशी शिवराज पाटील होटळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, ओमप्रकाश पोकर्णा व माधवराव पावडी यांनी केलेले आहे. आज राज्यसभेत खासदार अजित गोपछडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त व पाणी टंचाईच्या संदर्भात विविध विषय मांडले. कंधार तालुक्यातील बारोळ येथील महादेव यात्रेनिमित्त मनार फेस्टिवल, लावणी, कुस्त्याची दंगल व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे काढण्यात आलेल्या राम जन्मोत्सवाचा गजर करून तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाटिका सादर केली. हिंगोली शहरातील तिरुपती नगर येथे झालेल्या घरफोडीचा छडा स्थानिक शाखेने लावून हैदराबाद येथील चोरट्यांना अटक करून बेड्या ठोकल्या. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकाळातील मंजूर झालेले कामे रद्द करण्याचा मागणीला जोर धरला आहे. गोपनीय माहिती काढून पोलिसांनी वसमत हद्दीत नांदेडकडून येणाऱ्या एका रेतीच्या विनापरवानगी चोरटी अवैध वाहतूक करणाऱ्या MS 2429 4 ब्रास रेती सह 20,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. धाराशिव जिल्ह्याच्या विषय समित्यात जिल्हा परिषदची निवड आज झाली. निवडणूक अधिकारी ओंकार देशमुख हे होते. जीपच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड होत्या. यावेळा समाज कल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे भाजप खामसवाडी तालुका कळंब, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसाडे राष्ट्रवादी डोंजा तालुका परंडा, महिला व बाल कल्याण सभापतीपदी पूजा शिंदे शिवसेना डिक्सळ, अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे भाजप नंदगाव तालुका तुळजापूर, तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा 2 एप्रिल पासून सुरू होत असून या निमित्त मंदिर समितीच्या वतीने शिखराची रंगरंगोटी व विविध कामे सुरू केली आहेत. परंडा येथील माजी मंत्री आमदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परवा कुस्त्या झाल्या. धाराशिव जिल्ह्यातील 2020 चा पीक विमा परताव्याचा मार्ग मोळा झाल्याची माहिती आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील भुईकोट किल्ल्यासाठी 7.25 कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंढरपूर ते शेगाव हा नवीन रेल्वे मार्ग भूमपरंडा मार्ग मंजूर करावा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. 11वे मराठवाडा साहित्य संमेलन पळसप तालुका धाराशिव येथे रविवार 29 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. संमेलन अध्यक्षपदी डॉक्टर सुरेश सावंत हे राहणार असून संमेलनाचे ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन आदीसह स्त्री रोग निदान शिबिर असे वेगवेगळे कार्यक्रम होणार असल्याचे स्वागताध्यक्ष शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. मित्रहो, मराठवाडा नेता दररोज रात्री 8:15 वाजता बातमीपत्र देत आहे. कृपया आपणही पहा, सूचना कळवा. मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.